निवडणुकांच्या तोंडावर अशा सगळ्या गोष्टी समोर येतात, त्यामुळे आता या नाराज कार्यकर्त्यांचाच एक वेगळा पक्ष बनणार नाही ना, अशाही चर्चा बऱ्याच रंगू लागलेल्या आहेत. यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. किशोरी पेडणेकरांना उमेदवारी जाहीर झाली आणि त्यामुळे मनसेमध्ये कुठेतरी नाराजी पाहायला मिळते, कारण की मनसेचे शाखाध्यक्ष मारुती दळवी आणि त्यांचे समर्थकही नाराज आहेत. मी मनात आणलं तर दोन्ही सीट्स पाडू शकतो असं सुद्धा मारुती दळवींनी आव्हान दिलेलं आहे. काम हरला आणि पैसा जिंकला, आमच्यावर अन्याय झालाय असं सुद्धा मारुती दळवी यांचं म्हणणं आहे. या सगळ्या गोष्टी जर समोर येऊ लागल्या तर निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या राजकीय भविष्याचं काय, हा प्रश्न सुद्धा आहेच. मध्ये मोठ्या संख्येने प्रत्येक पक्षात इच्छुक उमेदवारांची संख्या सगळ्यात जास्त होती आणि अनेक ठिकाणी नाराजी सुद्धा पाहायला मिळते, अनेक ठिकाणी बंडखोरी सुद्धा पाहायला मिळते. मारुतीजी, खरं तर तुम्ही इच्छुक होतात या प्रभागातून. ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सुटली, त्या माजी महापौर आहेत, माजी नगरसेविका आहेत, त्यांना ती जागा सुटलेली आहे. तुम्ही तुमच्या पत्नीसाठी इच्छुक होतात या प्रभागातून. गेली वर्ष, अनेक वर्ष तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम हे करत आलेला आहात. नाराजी आहे, काय नेमकं घडलंय? नाराजी वगैरे आमच्यात काय असा शब्द नसतो कधी, आणि उमेदवारीसाठी तर मुळीच नाही. राजसाहेबांनी आमच्या पक्षाने सांगितलं होतं की आपल्याला ही सीट लढवायचे आणि इच्छुक उमेदवार म्हणून नाव दिलं होतं. परंतु एक सिस्टम असते की इंटरव्ह्यू घेणं, मग समोरच्याला सांगितलं आता बाबा तुम्ही शांत राहा, तुम्हाला ह्यांना तिकीट दिलं जाते. किशोरी पेडणेकरला या 2 वार्डामधून तिकीट दिलेली, ती कुठल्या बेसवरती दिलेले? हा मराठी माणसाचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे. असं काय केलं होतं किशोरी पेडणेकरनी की तिला 198-99 वार्ड दिलेलं आहे? आम्हाला तर वर्ली विधानसभेमध्ये 1च सीट मिळालेली आहे, शिवडी विधानसभेला 1 मिळालेले, मग महापौरांना 2 वार्ड मध्ये उमेदवारी दिलेली आहे. असं काय घडलेलं आहे? परंतु राजसाहेबांचा अपमान केलेला महाराष्ट्र मराठी माणूस विसरेल? शेण घालतील ना लोक आमच्या तोंडात. राजसाहेबांचा भर याच्यामध्ये ती बोललेले, उठ दुपारी घे सुपारी. आता हीच वेळ, मी तुझी सुपारी घेऊ का पाडण्याची? किशोरी पेडणेकर निवडून येऊ शकत नाही या ठिकाणी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं या 2 वार्डांमध्ये प्रचंड ताकद आहे. आम्ही प्रचंड काम केलेलं आहे आणि म्हणून तिने साहेबांची जाहीर माफी मागावी, तर पुढे तुमच्याबरोबर आम्ही काम करू. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत खरात, मी धनंजय दवे, पुढारी न्यूज, मुंबई.